तमिळनाडूतील विजय सरकारने एक असा निर्णय घेतलाय ज्यानं संपूर्ण राज्यात आणि राजकीय वर्तुळात एक नवा वादंग निर्माण झालाय। डावे पक्ष असोत किंवा कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सीजेपी, कोणत्याही राजकीय पक्षाच्या आंदोलनात आता विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायचं नाही असे कठोर निर्देश सरकारनं जारी केले आहेत। पण अचानक असा निर्णय घेण्याची वेळ सरकारवर का आली आहे, तेही विजय सरकारवर। लोकशाहीत आंदोलनावर बंदी घालणं योग्य आहे का, जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरणाची माहिती। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। तर तमिळनाडू सरकारनं 14 ऑगस्टला राज्यातील सगळे विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांना एक अधिकृत परिपत्रक जारी केलंय आणि या निर्देशांनुसार शाळा आणि कॉलेजांमधील विद्यार्थी कोणत्याही राजकीय आंदोलनात किंवा निदर्शनांमध्ये सहभागी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल। हे नियम लागू करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला एकत्रितपणे काम करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत। शिक्षण संस्था आणि त्यांच्या आसपासच्या परिसरात विशेष पाळत म्हणजे सर्व्हेलन्स ठेवण्याच्या सूचना सुद्धा यावेळी देण्यात आल्या। थोडक्यात सांगायचं तर कॅम्पसमध्ये किंवा बाहेर विद्यार्थ्यांचा कोणत्याही राजकीय आंदोलनातील सहभाग रोखण्यासाठी सरकार पूर्णपणे आक्रमक भूमिकेत आल्याचं तमिळनाडूमध्ये पाहायला मिळतंय। पण तमिळनाडू सरकारनं हा निर्णय नेमका याच वेळी का घेतला, तर यामागे आहे तमिळनाडूतील बहुचर्चित नीट परीक्षेच्या विरोधातलं आंदोलन। तमिळनाडूमध्ये नीट परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवरून गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आणि वेगवेगळ्या संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना आणि कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सीजेपी या आंदोलनाचं नेतृत्व करतायत। विद्यार्थी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरत असल्यानं हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्या तापलाय। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री विजय यांनी सुरुवातीच्या नीट विरोधी आंदोलनादरम्यान शांततेनं सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरचे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले। मात्र लगेचच काही दिवसात विद्यार्थ्यांनी कुठल्याच आंदोलनात भाग घेऊ नये असा कठोर पवित्रा सरकारनं घेतला। सरकारच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या। कॉकरोच जनता पार्टीनं सुद्धा या निर्देशांवर तीव्र आक्षेप घेतलाय। सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी थेट सवाल उपस्थित केलाय की कुठलंही सरकार किंवा कोणतीही व्यक्ती नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या विरोध करण्याच्या अधिकारावर गदा आणू शकत नाही। लोकशाहीत आपलं मत मांडणं आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणं हा संविधानानं दिलेला अधिकार आहे। आता प्रश्न असा उपस्थित होतो की विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी राजकीय वापरापासून दूर ठेवणं हे सरकारचं पाऊल आहे की विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे। यावरून आता राज्यात मोठी चर्चा रंगली आहे। पण त्यातच सरकारच्या या आदेशावर कॉकरोच जनता पार्टीनं घटनाबाह्य असल्याची टीका केली आणि या तीव्र विरोधानंतर आता विजय यांच्या सरकारनं बुधवारी स्वतःचाच आदेश मागे घेतलाय। एकीकडे शैक्षणिक संस्थांना आंदोलनांपासून दूर ठेवून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आव्हान हे सध्या सरकार समोर आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारांवर गदा येत असल्याचा आरोप हे विरोधक सुद्धा करतायत। तमिळनाडू सरकारच्या निर्णयाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? विद्यार्थ्यांनी राजकीय आंदोलनांपासून दूर राहिलं पाहिजे का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।